अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 11. रस्ता सरळ आहे, सोबतीही चांगला मिळाला तरी काय एकदम कोणी मुक्कामाला पोहोचतो काय, त्याला वेळ हा लागणारच. त्याप्रमाणे वैराग्य प्राप्ती झाली, त्यातच सद्गुरूंची गाठ पडली आणि अंतःकरणाला नित्य काय व अनित्य काय अशा प्रकारचा विचार उद्भवला. त्या विचारात जगात शाश्वत अशी एकच ब्रह्मवस्तू असून इतर सर्व गोष्टी केवळ भ्रमरूप आहेत असा निश्चयही ठरला. पण सर्वात्मक व सर्वात श्रेष्ठ असे जे परब्रह्म की ज्याच्या प्राप्तीनंतर मोक्षाची इच्छाच उरत नाही, मोक्ष प्राप्य आपण प्रापक व आपल्याला त्याची प्राप्ती होणार असा भ्रमही ज्या ज्ञानाच्या विचारात नाहीसा होतो, ते ज्ञानही ज्या परब्रह्मवस्तूच्या ठिकाणी लय पावते. ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनात प्रथम होणारा आनंदकण तोच ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काहीही न उरता जे काही शिल्लक असते त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे, ते त्या साधकाकडून क्रमाने मिळविले जाते. जसे भुकेल्या पुरुषास षडरस अन्न वाढले असता प्रत्येक घासाबरोबर जशी त्याची तृप्ती होत असते, त्याप्रमाणे वैराग्याच्या मदतीने व विवेकरूपी दिव्याच्या प्रकाशाने तो साधक आत्मवस्तूचा ठेवा काढतोच. तर त्या आत्म्यास ऐश्वर्य व संपन्नता प्राप्त व्हावी एवढी अतुलनीय योग्यता त्या साधकाला ज्यामुळे प्राप्त झाली, तो ज्या कर्माने सहजपणे अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो, त्या कर्माचे वर्म तुला सांगतो, ते ऐक. श्रीगुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जो विचाररूपी तीर्थाच्या काठावर येऊन आपल्या बुद्धीचा मल धुवून टाकतो, मग राहूच्या ग्रासातून मुक्त झालेल्या प्रभेला जसा चंद्र आलिंगन देतो, ती प्रभा तेज चंद्ररूप होते, त्याप्रमाणे विवेकरूपी तीर्थावर शुद्ध झालेली बुद्धी आत्मचिंतनावर जडते व पतिव्रता स्त्री जशी दोन्ही कुलांचा अभिमान सोडून पती हेच आपले दैवत मानते, त्याप्रमाणे सर्व द्वैताचा अभिमान सोडून बुद्धी स्वस्वरूप चिंतनात रत होते आणि ज्ञानासारखी जिव्हाळ्याची अथवा पवित्र वस्तू जी सर्व विषय इत्यादींचे जीवन आहे, इंद्रियांनी शब्द स्पर्श इत्यादी विषयांकडे वारंवार खेचून नेते, खुद्द ज्ञानापेक्षाही त्यांचीच थोरवी वाढविते. सूर्यास्त झाल्याबरोबर जसे मृगजळ लोप पावते, तसा चित्तवृत्ती रोधाने पाचही विषयांचा लोप होतो. अधमलोकाचे अन्न नकळत खाल्ले गेले तरी ते जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे विषयांकडून आपल्या विषयीच्या वासनांसह ज्याने इंद्रिये ओकविली, मग विषयापासून परत फिरविलेली इंद्रिये आत्माकार वृत्तीरूपी पवित्र गंगेच्या तीराला आणून ठेवली, याप्रमाणे या साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्ते केली. नंतर अशा रीतीने शुद्ध केलेली ती इंद्रिये सात्विक धैर्याने त्याने मनासह योगधारणेकडे लावली. तसेच प्रारब्ध कर्माने सुखदुःखाचे भोग प्राप्त झाले असता त्यातील दुःख देणाऱ्या भोगांचा तो तिटकारा करीत नाही, अथवा सुख देणाऱ्या भोगाबद्दल तो प्रेम रागबुद्धी धरत नाही, दोन्ही विषयी उदासीन असतो. अशा प्रकारे अर्जुना इष्ट व अनिष्ट भोगांविषयीचा तो रागद्वेष सोडतो व पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन अशा एकांत स्थळी वास करतो, जिथे मुळीच गोंधळ नाही अशा निर्जन वनात केवळ स्वतःचे शरीर हाच एक सोबती असा तो राहतो. इंद्रियांचा शमदम करणे हीच त्याची क्रीडा, मौन धारण करणे हाच त्याच्या वाणीचा व्यवहार. असे असून गुरूंनी केलेल्या उपदेशाच्या चिंतनात वेळ व केव्हा गेला हेही त्यास समजत नाही.
शरीरात शक्ती यावी किंवा भूक नाहीशी व्हावी अथवा जिभेचे लाड पुरवावेत, या तिन्ही गोष्टीकडे त्याचे लक्ष नसते. जेवताना तो थोड्या आहाराने संतुष्ट होतो, माप घालत नाही, अर्थात फार खात नाही. आसनाच्या उष्णतेने नाहीसा होणारा जो प्राण तो जीव धरून राहील. जठराग्नी शांत इतक्याच बेताने तो थोडेसे अन्न खातो. आणि परपुरुषाने इच्छा केली असता जशी कुलवान स्त्री आपले शरीर त्याच्या अधीन करीत नाही, तसा तो साधक आळस व झोप येईल असा आहार करीत नाही. साष्टांग नमस्कार करतानाच ज्याचे शरीर जमिनीला लागते, एरवी वाटेल त्या प्रसंगी अविचाराने तो कधीही आडवा होत नाही. देहाचा निर्वाह होण्यापुरतीच तो हातापायांची हालचाल करीत असतो. फार काय सांगावे, अशा रीतीने त्याने शरीर व मनाधिक इंद्रिये आपल्या अधीन केली आहेत. आणि अर्जुना, तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही, आपल्या वृत्तीला संकल्प विकल्पापर्यंत येऊ देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला, बोलण्याला संधी कोठे मिळणार. अशा तऱ्हेने शरीर, वाणी व मन ही बाहेरची ठिकाणी जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपल्या अधीन करून घेतले. जसा एखादा मनुष्य आपल्या हातातील आरशात स्वतःचे प्रतिबिंब स्वच्छपणे पाहतो, तसे गुरुपदेश बोधाच्या ठिकाणी तो स्वरूप निश्चय पाहतो, म्हणजे मी ब्रह्म आहे असा निश्चय करतो. ध्यान करणारा स्वतःच असूनही आपल्या ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येयत्वाने आपल्याच पुढे घेतो, असा त्याच्या ध्यानाचा प्रकार असतो. अर्जुना, ते ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीचा लय होऊन त्यांना एकरूपता येई तोपर्यंत ते करावे लागते. म्हणून अशा प्रकारच्या ध्यानसिद्धीसाठी तो आत्मज्ञानाविषयी दक्ष असणारा मुमुक्षू योगाभ्यासाचा आश्रय करतो. अर्जुना, गुद्द व उपस्थ या दोन द्वारामधील जी शिवण आहे तिचा मध्य टाचेने दाबून मूळबंध करतो. अधोभाग आकुंचन करून व मूळबंधादी तिन्ही बंध देऊन आणि प्राणापानादी निरनिराळे वायू एकत्र करून कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून आधार चक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्राचे भेदन करून ऊर्ध्व जातो. मग सहस्त्रदल कमलरूपी मेघांपासून अमृतवृष्टी होते. तो अमृत वर्षाव मूलाधार चक्रापर्यंत आणून आज्ञाचक्ररूपी पर्वतावर संचार करणाऱ्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण यांची ऐक्यरूप खिचडी वाढून अशा प्रकारे हा योग साधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्यायोगे ध्यान निश्चित करतो. आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्याने अगोदरच वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला. तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्या बरोबर चालतो. पहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यांना सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल. त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करणाऱ्या साधकाची वृत्ती ब्रह्मवस्तूमध्ये लय पावेपर्यंतच तिला वैराग्याची जोड असेल तर त्याच्या मोक्षप्राप्तीला प्रतिबंध कसला. म्हणून जो भाग्यवान वैराग्यासह ज्ञानाभ्यासाला लागला तो आत्मलाभाला योग्य होतो. असे वैराग्याचे मजबून कवच अंगावर घालून जो राजयोगरूपी घोड्यावर बसतो. शिवाय जे दृश्य दिसेल त्यातील लहान थोर असा भेद निवारण करण्यासाठी विवेकरूपी मुठीत ध्यानरूपी तीक्ष्ण तलवार घेतो. याप्रमाणे अंधारात जसा सूर्याने प्रवेश करावा तसा मोक्षरूपी विजयश्रीला माळ घालण्यासाठी हा साधक संसाररूपी रणांगणात निःशंक प्रवेश करतो. अहंकार तो अशा विश्वासाने चालला असता त्याला अडविण्यासाठी जे दोषरूप शत्रू मध्ये आले ते त्याने चांगले धोपटले. त्यातील पहिला शत्रू हा देहाहंकार होय. जो अहंकार मनुष्याला मारूनही टाकीत नाही किंवा सुखाने जगूही देत नाही, तर देहरूपी अस्थिपंजऱ्यात जीवाला अडकवून त्याची कुचंबना मात्र करतो. त्या अहंकाराचे वसतिस्थान जो देहरूपी किल्ला तो हस्तगत करून घेतो, देहबुद्धी बाधित करतो व दुसरा वैरी जो बल त्याचाही नाश करतो. जो बलरूपी शत्रू विषयांचे नुसते नाव घेता चौपटीपेक्षा वाढतो
व ज्याच्या योगे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. तो बलरूपी शत्रू विषरूपी विषांचा डोह अजून सर्व दोषांचा राजा आहे. ध्यानरूपी तलवारीचा वार सहन करण्याचे त्याला सामर्थ्य कुठले असणार. आणि आवडीच्या विषयांची प्राप्ती झाली म्हणजे त्याला जे सुख होते त्या सुखाचीच खोळ अंगावर घेऊन जो बडाई मारू लागतो, ज्याने सन्मार्गाचे आकलन होऊ शकत नाही व जो अधर्माच्या अरण्यात नेऊन नरकरूपी वाघाच्या जबड्यात अचूकपणे नेऊन घालतो, असा विश्वास देऊन घात करणारा वैरी जो दर्प त्याचे निर्दालन केले आणि ज्याचे नाव ऐकताच तपस्व्यांना सुद्धा भीतीने कंप सुटतो व ज्या कामाचे पर्यवसान अखेर क्रोधासारख्या महादोषात होते व ज्याचा स्वभाव असा आहे की ज्याची जो पूर्ती करावी तो त्याची तहान वाढतच जाते, अशा त्या कामाचा ज्याने समूळ नाश केला आहे व ज्या कारण नाशामुळे त्याचे कार्य जो क्रोध त्याचीही सहज तीच गती झाली. झाडाचे मूळ तोडले की त्याच्या फांद्या आपोआप जशा तुटतात तसा कामाचा नाश केला की त्याच्या फांदीसारखा असलेला क्रोधही नाश पावतो. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकाशी चाललेल्या लढाईत मारला गेला तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले. आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावयाचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वाहावयास लावतो, त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे त्याप्रमाणे हा परिग्रह आपले खोगीर जीवांच्या माथ्यावर ठेवून त्यांच्यात अनेक अवगुण उत्पन्न करतो व त्यांना हातात ममत्वाची काठी टेक्यासाठी घ्यावयास लावतो. ज्या परिग्रहाने शिष्यशास्त्राधिक मिळविण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे, खेचरी वगैरे मुद्रा लावणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निसंग पुरुषाला पाशात घातले आहे. कुटुंबियांचा त्याग करून परिग्रहादी व्यवहार संपला तरी वनात गेल्यावर तेथील पदार्थाविषयी ममत्व उत्पन्न करतो. अशा प्रकारे त्याने अगदी उघड्या नागड्या लोकांनाही सोडले नाही. जिंकण्यास कठीण जो परिग्रह शत्रू त्याचा संपूर्ण नाश करून ज्याने संसार शत्रूवर जय मिळविण्याचा उत्साह चित्तात धरला आहे, अशा स्थितीत त्याच्या भेटीला अमानित्वादी ज्ञानगुणांचे समुदाय हेच कोणी जणू मोक्षदेशाचे मांडलिक राजे त्याचपाशी येतात व त्या साधकाला यथार्थ ब्रह्मात्मैक्य ज्ञान हेच एक सार्वभौम राज्य अर्पण करून अमानित्वादी गुण आपण स्वतः त्याचे सेवक होऊन राहतात. तो साधक प्रवृत्तीच्या राजमार्गाने जात असता जाग्रत आदी 3 अवस्थारूपी प्रमदा तरुण स्त्रिया त्यांचेवरून पदोपदी सुखाचे लिंबोलोन उतरून टाकतात. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे बोधरूपी काठीने दृश्याची गती दूर करतो व योगभूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन ओवाळावयास येतात तेव्हा त्या प्रसंगी रिद्धिसिद्धींचे अनेक समुदाय येतात. त्या रिद्धिसिद्धी समुदायरूपी फुलांच्या वर्षावाने तो स्वतः न्हात असतो. याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकत आहे. अर्जुना, हा माझा शत्रू, हा माझा मित्र किंवा दोघे सारखेच इतके म्हणण्यापुरतेही त्याच्या पुढे द्वैत्य उरत नाही. इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल एवढे देखील द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही. असा तो द्वैतरहित झालेला असतो. त्याच्या सर्वात्म भावापुढे विश्वाला वेगळी अशी सत्ता उरत नसल्याने ममत्वाला कोठे अवसरच नसतो. मग ममता उरणार कसे? याप्रमाणे शत्रू समुदायाला अहंकारादी जिंकून सर्वात्म भावाने जगताचा पारमार्थिक अभाव पटल्यावर त्याच्या राजयोगरूपी अश्वाची धाव सहजच थांबते. संसाररूपी शत्रूशी झुंजण्यासाठी अंगात जे वैराग्याचे चिलखत घातलेले होते तेही आत्मबोधानंतर क्षणभर ढिले केले जाते किंवा होते. आणि ज्या ध्यानरूपी तलवारीने द्वैताचा नाश करण्याचे ठरविले होते ते द्वैतच बोधानंतर पुढे येत नसल्यामुळे त्या ध्यानाच्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो.
जसे खरे रस औषध रोगाचे बीज नष्ट करून आपणही शरीरात उरत नाही, तशी साधनांची स्थिती होते. मुक्कामाचे ठिकाण जवळ आलेले दिसतात जलद चालणारे पावले जसे मंदावते, त्याप्रमाणे ब्रह्मसामिप्य स्थितीची जाणीव होताच त्याच्या प्राप्तीसाठी चाललेले सर्व अभ्यास ढिले पडतात. समुद्राची भेट झाल्यावर जसा गंगेचा प्रवाह थांबतो किंवा स्त्री आपल्या पतीपाशी जशी स्थिर होते, केळी फलवती म्हणजे तिची वाढ जशी खुंटते किंवा गाव आले की मार्ग जसा संपतो, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होऊ लागतात. मग वैराग्याची जी मावळती वेळ आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जे वार्धक्य आहे ते योगरूपी फळाची जी परिपक्व अवस्था आहे. हे भाग्यवंता अर्जुना, ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो. तेव्हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र व चतुर्दशीचा चंद्र ह्यांच्या कलात जितका फरक असतो अथवा 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने जितक्या अंशाने कमी भावाची असते. गंगेने समुद्रात प्रवेश केल्यावर तिचा वेग दृष्टीला अगर स्पर्शाला जेथवर जाणवतो तेथवर तिला गंगापणा आहे. जेथे असा फरक जाणवत नाही तेथे ती समुद्र झाली असे समजावे. त्याप्रमाणे ब्रह्मरूप झालेला व ब्रह्मरूप होण्याच्या स्थितीत असलेला ह्यात अंतर आहे. ते अंतर शांतीच्या योगे तो तोडतो. कारण ब्रह्म व्हावयाचे नसते तर ब्रह्मरूपच आपण केव्हाही आहोत व मूळचे होतो असा जो अनुभव तोच त्याची ब्रह्म होण्याची योग्यता असे तू समज. अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता पावलेला पुरुष आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर सहजच आरूढ होतो. ज्या अग्निसाहाय्याने पाकसिद्धी होते ती उष्णता मुरली म्हणजे ते अन्न जसे रुचीस व प्रसन्नतेस कारण होते. किंवा शरद ऋतूत गंगेचा पावसाळ्यातील चढ उतार जसा थांबतो अथवा गायन समाप्तीनंतर त्यासाठी आणलेली उपकरणे जशी आपोआप बाजूस राहतात, त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीकरिता केलेल्या साधनादी उद्योगाने जो श्रम होतो त्याचाही त्या प्रसन्नतेमुळे नाश होतो. अशा स्थितीलाच आत्मबोधाची प्रसन्नता असे म्हणतात. व ती भोगण्याची असा जो कोणी योगी साधक त्याचीच अर्जुना योग्यता आहे. ज्याची वृत्ती साम्य भावाने विषमतारहित परिपूर्ण आहे असा तो योगी अमुक एक गोष्ट माझी होती म्हणून तिच्याविषयी शोक करील, अगर अमुक एक गोष्ट मला असावी अशी इच्छा करील, या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत. सूर्योदय होता जसे नाना नक्षत्रे आपले तेज टाकतात अर्थात निस्तेज होतात, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होता क्षणी ही प्राणिमात्रांच्या भेदाची रचना नाहीशी करीत करीत तो सर्वत्र आपल्या स्वरूपाला पाहू लागतो. पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसली जातात तसा त्याच्या दृष्टीने सर्व वस्तूमधील भेदभाव नाहीसा होतो. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून होणाऱ्या जागृती व स्वप्न या अवस्था दाखविल्या जातात. ह्या दोन्ही अवस्था अज्ञानामध्ये लीन होतात. मग ते अज्ञानही जसजसा बोध वाढत जाईल तसतसे नाहीसे होते जाते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी कमी होत जाते व मग तृप्तीच्या वेळी ती अगदीशीच नाहीशी होते.